श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केले आहेत. आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत सरकारनं जिल्हानिहाय बदललेली नियमावली, त्याची परिणामकारकता आणि त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांच्या जबाबदारी झालेली वाढ या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोते हो, गेल्या 4-5 महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. राज्यातल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या 22 जिल्ह्यांमध्ये लागू असलेले कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या 11 जिल्ह्यांमध्ये ब्रेक दी चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याशिवाय लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारचे दुकानं आणि मॉल्स सोमवार ते शुक्रवार दरम्यान रात्री 8 वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं आणि मॉल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच व्यायाम, चालणं, धावणं, सायकलिंग आदींसाठी सर्व सार्वजनिक उद्यानं आणि मैदानं खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारनं जिल्हानिहाय बदललेली नियमावली आणि शिथिल केलेले निर्बंध याविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. आता ज्या गोष्टीची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती ती एक महत्वाची गोष्ट आजपासून घडलेली आहे. ते म्हणजे राज्यात कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे आदेश काढले आहेत. अर्थात काही जिल्ह्यांमध्ये जिथे बऱ्यापैकी संसर्ग आहे आणि नवीन केसेस वाढतात आहे अशा जिल्ह्यांमध्ये मात्र हे निर्बंध शिथिल करण्यात आले नाही, तिथे कायम राहणार आहे. आता काल जारी केलेल्या सूचनांमध्ये शासन कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम राहतील याची एक लिस्ट दिलेली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर हे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हायर नंबर ऑफ पॉझिटिव्ह केसेस म्हणजे जास्त संख्या असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निर्बंधातून सुटका मिळणार नाही, म्हणजे निर्बंध हटणार नाही. जे लेव्हल 3 चे निर्बंध आहेत ते कायम राहतील. याशिवाय सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत, जिल्हाधिकारी, ते निर्णय घेतील. या व्यतिरिक्त मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहेत. आता शिथिलता म्हणजे काय दिली यामध्ये, तर सोमवार ते शुक्रवार सर्व प्रकारचे दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. असं असलं तरी शॉपिंग मॉल्सला मात्र परवानगी नाहीये. शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रविवारी दिवसभर बंद असा एक आदेश आहे. आधी 4 वाजेपर्यंत सर्व मार्केट प्लेसेस, दुकाने उघडी होती आणि 4 वाजता बंद करायला लागत होती. शनिवार रविवार 2 दिवस पूर्णतः बंद राहत होते. सार्वजनिक उद्यानं, जिम, मैदानं जे होते ते सकाळी सुरू राहायचे आणि संध्याकाळी बंद होते. मात्र आता पूर्ण दिवसभर जे काही वेळ असते उद्यानांची, जिमची, मैदानांची तिथे सुरू राहतील ते. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालय हे आधी पूर्ण क्षमतेने सुरू होते, आताही सुरू राहतील. जिम, योगा, त्यानंतर ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, स्पा वगैरे जे आहे ते आता रात्री 8 वाजेपर्यंत उघडे राहतील, काम सुरू राहील त्यांचं आणि 50% क्षमतेने ते सुरू असतील. रविवारी मात्र सगळीकडे लॉकडाऊन असेल आहे. एवढं सगळं शिथिलता देऊन सुद्धा आपल्याकडे धार्मिक स्थळे म्हणजे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च अजूनही बंद ठेवण्यात आले आहे. सिनेमा, मल्टिप्लेक्स जे आहेत ते बंद ठेवण्यात आले आहे. आणि यासाठी जो आदेश काढला होता म्हणजे नाट्यगृहांसाठी, तो आदेश पूर्वीचाच लागू आहे, म्हणजे 50% क्षमतेवरती. आणि इतर वेळी जे आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सगळे निर्बंध लागू राहणार आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे जी संचारबंदी, जमावबंदी वगैरे होती त्यावरती बऱ्यापैकी आता सूट देण्यात आलेली आहे. हे जरी असं असलं तरी राज्य शासनाने हे आदेश काढलेले आहे आणि आता प्रत्येक जिल्हाधिकारी आणि मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते आपापल्या महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्याच्या अनुषंगाने वेगळे आदेश लागू करणे शक्यता आहे. मात्र
थोड्याफार फरकाने हेच सगळे आदेश त्यामध्ये राहणार आहेत. त्यापैकी खास करून विदर्भातले पूर्ण 11 जिल्हे हे अत्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या निर्बंधातून पूर्ण मुक्त झाले आहे. त्यामुळे 8 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार आता सगळे दुकानं उघडे राहणार आहेत विदर्भामध्ये. याशिवाय बाकी ठिकाणी स्थानिक स्तरावरून नव्याने काही आदेश जर असले तर ते लागू करण्यात येतील. मात्र असं पाहिलं गेलं तर आता आपले ज्या जिल्ह्यात कमी कोरोना आहे तिथे बऱ्यापैकी मुक्त संचार करायला शासनाने परवानगी दिली आहे. अर्थात जो एक अट असते ती आहेच की सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे, सामाजिक अंतर पाळायला पाहिजे, मास्क घातलेच पाहिजे सगळ्यांनी आणि हात धुणे ही त्रिसूत्री आहे ही आपल्याला कायम ठेवायची आहे. अन्यथा या निर्बंधातून जी मुक्ती मिळाली आपल्याला यातूनही लवकरच आपल्यावर याच्यावरही गदा येऊ शकते. श्रोते हो, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही हे संकट पूर्णपणे संपलेलं नाहीये. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं आजही आवश्यक आहे. राज्य सरकारनं कोरोना संसर्गाच्या स्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्यांमधल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत बदल करून कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. राज्यातील 11 जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये नियमात सुधारणा केली असली तरी मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांमधील लोकसंख्या आणि कोरोना स्थिती लक्षात घेता राज्य सरकारनं या जिल्ह्यांकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतं. मुंबई उपनगर आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी या जिल्ह्यांबाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवण्यात आला आहे. आता नव्या नियमावलीनुसार मुंबईतली दुकानं, रेस्टॉरंट, हॉटेल्स खुली राहण्याच्या वेळेत शिथिलता दिली जाईल. याशिवाय जलतरण तलाव आणि एकमेकांशी जवळचा संपर्क येऊ शकेल अशा खेळांव्यतिरिक्त अन्य इनडोअर, आउटडोअर खेळांबाबतही निर्बंध सैल केले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी. नमस्कार श्रोते हो. मुंबईमध्ये आपण नव्यानेच सूचना काढलेल्या आहे ज्याची अंमलबजावणी दिनांक 3 ऑगस्ट 2021 पासून सुरुवात झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य शासनाच्या आदेशान्वये मुंबई महानगरपालिकेने जी महानगरपालिका हद्दीमध्ये जी दुकानं आहेत ती दुकानं रात्री 10 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. यासोबतच जी औषधी दुकानं आहेत ती रात्री 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. जे रेस्टॉरंट्स आहेत, उपाहारगृह आहेत यांना दुपारी 4 पर्यंत आपल्याला व्यवसाय करायची मुभा असेल, परंतु त्यानंतर ती टेक होम म्हणजे टेलिफोनद्वारे एखाद्याने ऑर्डर दिली तर त्याला घरपोच सेवा देण्यासाठी सुद्धा त्यांना मुभा असेल. चित्रीकरण आणि ते टीव्हीचं असो किंवा चित्रपटाचं असो त्याच्या चित्रीकरणाला सुद्धा पण परवानगी दिलेली आहे. अशा विविध पातळीवर आपण टप्प्याटप्प्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची किंवा मुवमेंट करण्याची मुभा दिलेली आहे. यामध्ये नागरिकांकडून देखील आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. बाहेर पडताना आपण मास्क लावणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर ठेवणे हे जर आपण अंमलबजावणी केली तर येऊ घातलेली तिसरी लाट ही आपल्याला बाधित करणार नाही किंवा बाधित जरी झालो तर त्याचं प्रमाण अल्प राहील. अर्थात महानगरपालिकेची सर्व तयारी आहे, परंतु त्या तयारीचा वापर करायला लागू नये. मग त्या रुग्णशय्या असो, ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम असो, औषधोपचार असो किंवा विविध उपकरणे असो, ही तयारी असली तरी ती वापरायला लागू नये अशी आमची मनोमन इच्छा आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोरोना दूर ठेवण्यासाठी आपण ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या अत्यंत सोप्या आहेत. त्या जर आपण केल्या तर निश्चितपणे आपण सुदृढ राहू. आपलं कुटुंब देखील आरोग्याने परिपूर्ण असेल आणि कुठलाही धोका आपल्यामुळे निर्माण होणार नाही. श्रोते हो, सार्वजनिक आरोग्य विभागानं साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ब्रेक दी चेनचे आदेश जारी केले आहेत. ते आजपासून लागू झाले आहेत. काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळण्यासह कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक भागात बदलत असल्यानं राज्य सरकारनं त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांमधल्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीमध्ये सुधारणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग अनेकदा एकसारखा न राहता तो कमी किंवा जास्त होत असल्याचं दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. त्यामुळे आज कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या ठिकाणी परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारनं आज कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल केले असले तरी परिस्थिती कायम राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. या अनुषंगानं मार्गदर्शन करत आहेत आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे.
रुग्णसंख्या ही कमी होऊ लागली असल्यामुळे राज्य सरकारने काही नियमांमध्ये आता शिथिलता आणलेली आहे. हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा विचार करत असताना प्रशासकीय पातळीवरती आणि नागरिकांनी या दोन्ही बाजूंनी आता काही गोष्टीमध्ये खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. निर्बंध आणखी शिथिल केले याचा अर्थ असा नाही की आता पूर्णपणे मोकळीकता आहे, तर तसं नसता पुढचा जो धोका आहे तो धोका निर्माण होऊ नये यासाठी काही बाबतीत खबरदारी ही घेतली गेलीच पाहिजे. प्रशासकीय पातळीचा जर आपण विचार केला तर प्रशासनाने प्रामुख्याने 4 गोष्टींवरती विशेष भर दिला गेला पाहिजे. तो म्हणजे जरी करोनाचे रुग्ण जे आहेत ते कमी होत असले तरी देखील त्या असलेल्या शहरातील, गावातील किंवा जिल्ह्यातील असलेली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये एक विशिष्ट प्रमाणामध्ये काही सरकारी रुग्णालयामध्ये किंवा खासगी रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता ही करून ठेवली पाहिजे. त्याचबरोबर पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जे जम्बो सेंटर उपलब्ध करून दिले होते किंवा ते उभारलेले होते तर त्याची जी व्यवस्था आहे ती कायम ठेवली पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये जर का रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर बेडच्या अभावी कोणत्याही नागरिकांचा बळी जाऊ नये याची खबरदारी प्रशासकीय पातळीवर ही घेतली गेली पाहिजे. दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिजन. कारण की मागच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवली होती. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ऐनवेळी ऑक्सिजन उपलब्ध करताना प्रशासनाची जी काही धावपळ झाली किंवा दमछाक झाली होती तर ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून ऑक्सिजनच्या उपलब्धतेकडे पण विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे तर आता ऑक्सिजनच्या अनेक ठिकाणी शहरामध्ये, गावांमध्ये काही प्लांट जे आहेत ते सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारचे उभारलेले आहेत. ते प्रकल्प त्यांना मंजुरी दिलेली आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली म्हणून ऑक्सिजनचे जे प्रस्तावित असलेले जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करणं हे आवश्यक आहे. त्याची आत्ता गरज वाटत नसली तरी भविष्यात जर का प्रश्न निर्माण झाला तर ऑक्सिजन कुठल्याही परिस्थितीत कमी पडू नये यासाठी ते जे प्रस्तावित सगळे प्रकल्प आहेत ते पूर्ण करणं पाहिजे. हे प्रशासनाचं एक महत्वाचं काम ठरेल. आणि तिसरं महत्वाचं ते म्हणजे औषधांची उपलब्धता. जरी आता रुग्ण कमी असले तरी औषधांचा कुठल्याही प्रकारचा तोटा जाणवता कामा नये यासाठी विशेष खबरदारी ही प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा जो म्हणजे कोरोनाच्या बाबतीत जे 3 सूत्रे आपण पाळतोय त्याचे पालन हे होतंय की नाही आणि निर्बंध जे शिथिल केल्यानंतर नागरिकांकडून नियमांचं पालन न होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे या त्रिसूत्रींचे पालन हे होतंय की नाही याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे. हे झालं प्रशासकीय पातळीवरची असलेली व्यवस्था. त्याचबरोबर नागरिकांची काही महत्वाची जबाबदारी येते की नागरिकांनी जे नियम दिलेले आहेत ते जरी निर्बंध शिथिल केले असले तरी नियमांचं पालन हे नागरिकांना करायचं आहे. आणि त्यामुळे मास्क लावणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे ही जी त्रिसूत्री आपण पाळतोय किंवा ती सांगितलेली आहे त्याचं पालन हे झालंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या या स्थितीमध्ये पण जर का लक्षणं थोडी जरी जाणवली तर लगेच चाचणी करून घेणं ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. कारण जर का ते चाचणी करून घेतलं नाही तर त्यानंतर जो काही निर्माण होणारी परिस्थिती आहे ती काय होते याचा अनुभव आपण मागच्या 2 लाटांमध्ये घेतलेला आहे. आणि ती परत एकदा आपल्या तशा प्रकारचा अनुभव येऊ नये म्हणून नागरिकांनी जसं या नियमांचं जरी शिथिल केलं असलं तरी विनाकारण घराबाहेर न पडणे, नियमांचं पालन करणे या गोष्टींचं सगळं अंमलबजावणी ही केली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टींचं आपण पालन केलं तर मला वाटतं की आपण तिसऱ्या लाटेचा जो धोका सांगितला जात आहे तो निर्माण होणार नाही. श्रोतेहो, कोरोनाचं संकट आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आता जिल्हानिहाय शिथिल करण्यात येत आहेत. मात्र असं असलं तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळून कोणत्याही परिस्थितीत मास्कचा वापर करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि बाहेर गेल्यावर सुरक्षित सामाजिक अंतर राखणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि चंद्रकांत शिरसाठ आणि निवेदन शैलेश मोहिते. कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. मध्यम लहरी 537